ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी मोठी अडचण आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर क्लिक केलं असता साईट अंडर मेंटेनन्स असा मेसेज येत आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. सोमवारपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून बुधवारी सकाळपासून अनेक विद्यार्थ्यांना ही समस्या भेडसावत असल्याची तक्रारी आहेत. शिक्षण विभागानं तातडीनं लक्ष घालण्याची मागणी होत आहे. अन्यथा ही प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन घ्यावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. संकेतस्थळ उघडताच अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असून अनेकांचं लॉग इन होत नाहीये. काही ठिकाणी भरलेली माहिती सेव्ह होत नसल्यामुळं 11वी प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज प्रक्रियेचा पहिलाच टप्पा रखडल्यानं पालकांसह विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढलाय. शिक्षण विभागाकडून या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरळीत होईल असं शिक्षण संचालनालयानं स्पष्ट केलं आहे. 11वी प्रवेशासाठी पोर्टलवर विद्यार्थ्यांकडून अर्ज भरले जात आहेत. मात्र वेबसाईट हँग होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. राज्यात 11वी प्रवेशाची प्रक्रिया यंदापासून पूर्णपणे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं राबवली जात आहे. महाविद्यालयांसाठी ही प्रक्रिया 8 मे पासून सुरू झाली आहे. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालकांचा वेळ, त्यांचे श्रम आणि पैसा यांची बचत होणार आहे. ही प्रक्रिया गुणवत्तेनुसार राबवण्यात येणार असल्यानं पूर्णतः पारदर्शक असणार असल्याचं जाहीर केलं असलं तरी ऑनलाईन अर्ज भरताना वेबसाईट हँग झाल्यानं विद्यार्थी आणि पालक हतबल झाले आहेत. अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे इंटरनेट सुविधा बंद पडल्यानं 11वी प्रवेशाचे अर्ज ऑनलाईन भरण्यात अडचणी आल्या आहेत.